माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्ष सोडलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत आहेत। मग काय सांगाल, एकंदर अशोक चव्हाणांनी ज्याप्रमाणे पक्षाचा राजीनामा दिला आहे, कसं बघता तुम्ही याकडे? काय म्हणावं, एखाद्याला भरभरून पक्षाने दिलं आणि ज्याचं ताट भरून दिलेलं होतं त्यांनी त्या ताटालाच लात मारावी आणि जावं। आजची ही घटना अत्यंत मनाला थरकाप सोडणारी आहे, वेदना देणारी आहे की एका नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने तयार केलं, लहानाचं मोठं केलं आणि आजही ज्याच्या सांगण्यावरून राज्यातली ध्येय धोरणं निश्चित केली जात होती, अशा नेतृत्वानं पक्ष सोडणं मला तरी वाटतं की काँग्रेस पक्षाला कुठेतरी या ठिकाणी दगा देण्याचं काम या ठिकाणी घडलेलं आहे। अशोक चव्हाणांसोबत याआधीसुद्धा आपण बघितलं तर अनेक 2-3 मोठे नेते सुद्धा गेले। याच्यामुळे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी त्यांचं मन याच्यापूर्वीची जी नेते गेलेले आहेत त्यांचं एक लिमिटेशन्स आहे, मर्यादा आहेत, परंतु आणि त्यांना काँग्रेस पक्षाने खूप दिलं असेतलं भाग नाही। परंतु अशोकरावांना तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री केलं, प्रांताध्यक्ष केलं, CWCचं सदस्यत्व त्यांना दिलं, त्यांच्यावर विश्वास टाकून तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेतलं, त्यांचं ऐकलं जात होतं। एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी तयार केलं, त्या नेतृत्वानं अशी दगाबाजी करणं मनाला कुठतरी खंत या ठिकाणी होत आहे, दुःख होत आहे की त्यांनी जाऊ नये। शेवटी पक्षाची विचारधारा जी आहे ती महत्त्वाची असते, स्वतःच्या प्रगतीपेक्षा पक्ष मोठा आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ उरत नाही। आजची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे। भाऊ, या सगळ्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसमधले नेते बाहेर जाताना दिसत आहे, पक्ष कडे प्रदेशाध्यक्षांकडे कुठेतरी बोट दाखवल्या जात आहे की त्यांच्यामुळे हे होत आहे, अशा प्रकारची चर्चासुद्धा व्हायला लागली। तुम्ही कसं बघताय एकंदर? प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवण्याचं काम होत आहे असं तर मला कुठं जाणवलं नाही, कारण पक्ष सोडून हे जाणार आणि भारतीय जनता पक्ष हा यांचं हनन करणार, तर हे चिरहरण करणार हे बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं। त्यामुळं काही प्रदेश नेतृत्वाकडे बघून हे गेलं आहे तसं मला वाटत नाही, जाणवत नाही। निश्चितच याच्या पाठीमागं दुसऱ्या काही संघटना काम करत आहेत। भाऊ, खरं जर बघायचं झालं तर अशामध्ये एवढे वरिष्ठ नेते जर सोडून जात आहे, एकीकडे प्रदेशाध्यक्षांकडे सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, सामान्य कार्यकर्ता जो आहे त्या सामान्य कार्यकर्त्यांना आता कशा प्रकारे सांभाळण्याची गरज? सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे समजून आहे की एकीकडे काँग्रेसची लीडरशिप श्री राहुल गांधी आमचे नेते यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनांशी संवाद साधत आहे, मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन प्राप्त होत आहे। अशा वेळेला केवळ सत्तेचा हव्यास लक्षात घेऊन जर एखादा व्यक्ती जर नेता हा पक्ष सोडत असेल तर निश्चितच त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही। काँग्रेसचा कार्यकर्ता हा जो निष्ठावान असतो, जो ज्याची सांगड विचारांशी असते, आयडिओलॉजीशी असते, तो कधी मागे सरत नाही आणि तो पुढं सरसावून निश्चितपणे काँग्रेसच्या संरक्षणार्थ पुढं येणार आहे। हा काळच दाखवेल या ठिकाणी। मला तरी वाटतं की 1978ला जे घडलं होतं त्यावेळेला सर्वांना वाटत होतं, मोठमोठे नेते सोडून गेलेले होते की पक्ष आता संपेल, परंतु केंद्रातल्या ज्या लोकांनी यांचं चिरहरण केलेलं आहे अशोकरावांचं, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्ष हा कधीही संपणारा पक्ष नाही। नक्कीच, ज्यांना पक्षाने सगळं काही दिलं ते जर असे सोडून गेले तर याच्यामध्ये पक्षाला किंवा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याला कुठेही फरक पडणार नाही असं नितीन राऊत सांगतात। कॅमेरामॅन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.